नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ज्योतिष मित्र पुन्हा एकदा तुमचे श्री शास्त्री या चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आहे दिनांक 19 जानेवारी 2026 आणि आज चंद्राचे भ्रमण सकाळी उत्तराषाढा नक्षत्रात असून दुपारी 11:52 चंद्र जातो आहे श्रवण नक्षत्रामध्ये. आज उत्तराषाढा नक्षत्रामध्ये रवी, चंद्र, मंगळ, बुध आणि शुक्र या 5 ग्रहांची युती असून दुपारी 11:52 चंद्र इथून बाहेर पडून श्रवण नक्षत्रात जातो आहे. आज सोमवार, श्रवण नक्षत्र आणि चंद्राचाच वार आणि चंद्राचेच नक्षत्र हा शुभयोग आलेला आहे. तो आपल्या 27 नक्षत्रांसाठी काय फलादेश घेऊन येतोय हे बघण्यासाठी चालू करूया आपण आपले आजचे दैनिक नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. आज आपले आरोग्य चांगले राहील. सकाळी असलेला तणाव दुपारनंतर चांगला होईल आणि आपली मानसिक स्थिती स्थिर राहील. आईकडून आणि कुटुंबाकडून आपल्याला चांगले प्रेम मिळू शकते. आज आर्थिक बाबतीत सुरक्षित गुंतवणूक करण्याचा शुभयोग आहे. आज एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. आजसाठी आपला उपाय आहे गव्हाच्या पिठाची पोळी कावळ्याला किंवा गाईला खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. आज सावधगिरी बाळगा. दुपारी 12 नंतर आर्थिक व्यवहार शक्यतो करू नये. प्रेमाच्या बाबतीत बोलायला गेले तर जोडीदाराशी आज गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे थोडे शांत राहा. गैरसमज करू नका. वाद टाळा. स्वभावामध्ये थोडा आळस वाढेल. कामाकडे दुर्लक्ष होईल, त्यामुळे थोडं आपल्या आळसावरती मात करणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे पांढऱ्या रंगाच्या फुलाची माळ आपल्या आराध्य दैवताला अर्पण करावी किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 30%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. आज अडकलेले पैसे निघतील. आज आर्थिक धनलाभ होऊ शकतो. आज भागीदारीमधून आपणास चांगला नफा लाभू शकतो. नोकरीच्या ठिकाणी आपले कौतुक होईल. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी आर्थिक बाबतीत उत्कृष्ट आणि सामाजिक क्षेत्रासाठी चांगला असा आहे. आजसाठी आपणास एक उपाय आहे गुळाचा छोटासा खडा मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. चंद्र आज आपल्या त्रिकोणात असल्यामुळे आपणासाठी अत्यंत उत्तम दिवस आहे. कला क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस खूप जास्त चांगला आहे. आपल्या कला गुणांना आज योग्य तो वाव मिळेल आणि आपल्या कलांचे आज कौतुक होईल आणि आपणास योग्य असे यश लाभणार आहे. आजसाठी आपणास उपाय आहे महादेवाच्या पिंडीवरती तांदूळ आणि दूध मिश्रित करून वहावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 70%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. आज आपल्याला जॅकपॉट लागतोय. दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे. नशिबाची सर्व दारं आज आपल्यासाठी उघडलेली आहेत. सरकारी कामांमध्ये चांगले यश मिळेल. काम त्वरित होतील. मित्रमंडळींकडून आपल्याला चांगला फायदा मिळेल. मदत होईल. आर्थिक मदत देखील लाभू शकते. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे भगवान महादेवाच्या पिंडीवरती मध व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. आज आपले बोलणे लोकांना आवडू शकते. दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे. आपले मित्र व नातेवाईक आपल्याला भेटायला येतील आणि आपला आजचा दिवस आनंदी होऊ शकतो. आज आपल्याला नवीन क्लायंट मिळू शकतात. व्यवसायाच्या बाबतीत आजचा दिवस उत्तम आहे आणि प्रवासाच्या बाबतीत आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. आपला प्रवास सुखकर आणि आनंदाचा होऊ शकतो. आज आपल्यासाठी उपाय आहे घरातील देवांना मनुके व दूध मिश्रित खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. आपल्याला आज दुपार नंतरचा कालावधी चांगला नाही. आपल्या मनामध्ये कोणती तरी भीती असू शकते. मोठी दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवास टाळा. आज कोणाशी वाद करू नका. शांत राहा. आजचा दिवस आपल्यासाठी एवढा उत्तम नाही. आजसाठी आपणास उपाय आहे पिवळी मोहरी खिशात ठेवून मग घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 20%. थोडी काळजी घ्या. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आपण ठरवलेली आज कामे नक्की पूर्ण होतील. नोकरीच्या बाबतीत बोलायला गेलं तर आज आपला इंटरव्ह्यू असेल किंवा मुलाखत असेल तर आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आपण नक्कीच सिलेक्ट व्हाल. घर आणि वाहनाच्या बाबतीत बोलण्यास गेले तर आज नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय पिंपळाच्या मुळाशी दूध मिश्रित पाणी व्हावे
आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 9वे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. आज आपले विरोधक थोडे सक्रिय असतील आणि आपल्या कामामध्ये अडचणी निर्माण करू शकतात. थोडी काळजी घ्या. आर्थिक बाबतीत बोलायला गेले तर आज कर्ज मंजूर होण्यामध्ये थोडा विलंब होऊ शकतो, परंतु थोडे थांबा. आजचे काम उद्यावर ढकला, उद्या निश्चित काम होईल. आज थोडे कर्जा बाबतीत अडचण राहील. आज मन थोडे अस्वस्थ राहील, कारण आपण ठरवलेली कामे थोडीशी रेंगाळू शकतात. आजचा दिवस थोडा सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, हिरव्या रंगाचा धागा गणपतीच्या चरणी व्हावा आणि त्यानंतर तो आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. आज शांतता लाभेल. आज मनासारखा दिवस आहे. आज धावपळ संपेल, दगदग संपेल. आज थोडे शांत राहाल. कौटुंबिक वातावरणात बोलायला गेले तर वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद मिळेल आणि आपण आपल्या आई वडिलांसोबत चांगला वेळ घालवू शकतो. व्यापाराच्या ठिकाणी स्थिरता राहील. दिवस सर्वसाधारण उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, कोणत्याही धार्मिक ठिकाणी गुप्तदान करावे, कोणासही न सांगता. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज थोडा धोका जाणवू शकतो, फसवणूक होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर कोणासही आपण जामीन राहू नका. ऑनलाईन कोणत्याही प्रकारचे पेमेंट करताना थोडी काळजी घ्या. प्रेमामध्ये आज तिसऱ्या व्यक्तीमुळे भांडण होऊ शकते, त्यामुळे आपण आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा आणि काही अडचण झाल्यास त्याला जो काही घटना घडली आहे ती नीट समजून सांगा. थोडे धैर्य ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे, साखर आणि तूप एकत्र करून घराच्या बाहेर निघताना थोडे खावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 32%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आज करिअरसाठी नवीन संधी चालून येतील. व्यापारासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. दुकानामध्ये विक्री वाढेल, ग्राहकांची लाईन लागेल. सामाजिक बाबतीत बोलायला गेलं तर मान सन्मान मिळेल. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, आज सूर्यदेवाला नमस्कार करून ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. मी मंत्र पुन्हा सांगतो, ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. आज आरोग्याच्या थोड्या तक्रारी जाणवू शकतात. कफ आणि सर्दीचा त्रास होऊ शकतो. मन थोडे हळवे राहील, थोडे भावनिक राहाल. जुन्या आठवणी येतील, त्यामुळे थोडी भावना उफळून येऊ शकते, पण नियंत्रण ठेवा. नोकरीमध्ये कामाचा व्याप राहील, पण आपल्याला केलेल्या कामामध्ये यश येईल. तटस्थ राहा. थोडा त्रास आहे, पण विजय नक्की तुमचा होईल. आजसाठी आपणास उपाय आहे, 2 लवंगा कापूरवरती जाळाव्या आणि घरामध्ये फिरवावे. हा उपाय सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळेस करावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. आज आपणामध्ये ऊर्जा जाणवेल. आपल्याला शेअर मार्केटमध्ये चांगलं यश मिळू शकते. गुंतवणूक करण्यास हरकत नाही. आज आपल्याला नशिबाची चांगली साथ राहील. धनलाभ अचानकरित्या होऊ शकतो, त्यामुळे कदाचित लॉटरी देखील लागू शकते. आज खेळाडूंसाठी अत्यंत उत्तम दिवस आहे. आपण आपल्या खेळामध्ये चांगले यश संपादन करू शकतात. एकंदर आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या बाहेर जाताना रक्तचंदनचा टीका लावून मग बाहेर पडावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. आज महत्वाची बैठक होऊ शकते आणि त्या बैठकीतून आपल्या आर्थिक स्थिती सुधारण्याचे चांगले योग आहे. त्यामुळे आज कोणत्याही प्रकारचे करार करण्यासाठी अत्यंत उत्तम असा दिवस आहे. प्रेमाच्या बाबतीत बोलायला गेलं तर आज लग्नाचे नवीन प्रस्ताव येऊ शकतात किंवा प्रेम विवाह करणाऱ्या लोकांनी आज आपण घरी सांगण्यास हरकत नाही. आपल्याला निश्चित यश येईल. व्यापाराच्या बाबतीत बोलायला गेले तर आज परदेशातील व्यापारामध्ये चांगले यश मिळेल, म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसायामध्ये आज भरभराट होऊ शकते. आजसाठी आपणास उपाय आहे, सरस्वतीच्या फोटोसमोर किंवा सरस्वतीच्या मंदिरामध्ये निळ्या रंगाचे फूल, शंखपुष्पीचे फूल व्हावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. आज थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी एवढी उत्तम नाही. आजचा दिवस थोडा कठीण आहे. शत्रू आपल्यावर प्रभावी राहतील, त्यामुळे थोडे शांत राहा. कोणत्याही कायदेशीर भानगडीमध्ये पडू नका. आज थोडा आराम करणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, हरभऱ्याची डाळ भिजवून ती गायीला खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे
22% थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. आज जुने मित्र आपल्याला भेटण्यासाठी येणार आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. आर्थिक बाबतीत आपली जुनी वसुली वसूल होण्याचा आज योग दिसतो आहे. आज धनलाभ होऊ शकतो. आज लांबचा प्रवास सुरू करण्यासाठी उत्तम कालावधी आहे किंवा अचानक लांबचे प्रवास करावयाचा योग येऊ शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे, मारुतीचे दर्शन घेऊन मारुतीला शेंदूर व्हावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 94%. 18वे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र. आज थोडा मानसिक ताणतणाव असू शकतो. आज व्यापारामध्ये मोठे धाडस करू नका, नाही तर त्रास होऊ शकतो. मनावर थोडे दडपण राहील, शांत राहा. कौटुंबिक बाबतीत आज भावंडांची मतभेद होऊ शकतात, त्यामुळे आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवल्यास उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, लहान मुलींना लाल रंगाच्या बांगड्या दान कराव्यात किंवा लाल रंगाच्या बांगड्या भेट म्हणून द्याव्यात. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 38%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. आज अध्यात्माचा चांगला संयोग येतो आहे. देवदर्शनाचे योग चांगले आहेत. कुटुंबामध्ये आज धार्मिक वातावरण टिकून राहील. आज घरामध्ये चांगले धार्मिक कार्य होऊ शकते. आरोग्यामध्ये चांगली सुधारणा येऊ शकते. एकंदर म्हटले तर आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, कुत्र्याला ब्रेड खाऊ घालावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. आज पैशांची चिंता जाणू शकते. आज थोडी आर्थिक चुणचुण जाणवेल. नोकरीच्या बाबतीमध्ये आपल्या बॉसचा मूड आपल्यावरती चांगला राहणार नाही, त्यामुळे कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. आज लांबचे प्रवास करू नका, गाडी खराब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. आजचा दिवस एवढा खास नाही, त्यामुळे आजसाठी उपाय आहे, आज पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून बाहेर निघावे आणि आज आपल्या आराध्य दैवताचे स्मरण निश्चित करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 30%. थोडी काळजी घ्या. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. आज सकाळची वेळ तुमच्यासाठी उत्तम होती आणि दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी संपत्तीकारक आहे. एकंदर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आज दिवसभर आर्थिक धनलाभ होऊ शकतो. पैशाची चलती राहील. प्रसिद्धी मिळेल. सामाजिक क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, गायीला गुळपोळी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. आज आपण केंद्रबिंदू आहात. आज दुपारनंतर चंद्र आपल्याच नक्षत्रामध्ये येत आहे, पण थोडी मानसिक चंचलता राहील. आपण आज अविचारी असू शकतात, म्हणजे मनामध्ये जास्त विचार असू शकतात. आपले आज आरोग्य उत्तम राहील, पण मानसिक स्थिती ठीक राहणार नाही. थोडी काळजी घ्या. लोक तुमचे म्हणणे ऐकतील, पण तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसणार नाही. आज थोडे तटस्थ राहणे गरजेचे राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, ओम नमः शिवाय हा मंत्र एका सफेद कागदावर लिहून तो कागद जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 72%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. जमीन जुमल्याच्या व्यवहारामध्ये आज चांगले यश आपणास मिळू शकते. व्यापाराबाबतीत बोलायला गेले तर सोने आणि हिऱ्याच्या व्यापारी लोकांना आजचा दिवस अत्यंत उत्तम असा राहील. प्रेमाच्या बाबतीत आपल्या जोडीदाराकडून आपल्याला काहीतरी गिफ्ट आज मिळू शकते. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आपले जुने मित्र सुद्धा भेटण्यासाठी आज येऊ शकतात किंवा त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतात. आजसाठी आपणास उपाय, मसुराची थोडीशी डाळ आज वाहत्या पाण्यात सोडावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. आज तांत्रिक क्षेत्रातील म्हणजे IT क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम असा कालावधी आहे. आज आपण ठरवलेले काम आपण वेळेत पूर्ण करू शकतात. कामाच्या ठिकाणी आपले कौतुक होईल. आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर उत्पन्नाच्या नवीन संधी आज मिळू शकतात. मित्रांचे चांगले सहकार्य लाभेल. आज आपल्या भागीदाराकडून सुद्धा चांगल्या बातम्या आपल्यास ऐकायला येऊ शकतात. एकंदर आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, भगवान भैरवाचे स्मरण करावे, शक्य असल्यास दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. आज आपण धोक्यात आहात. उंचीवरून पडण्याची भीती आहे, त्यामुळे ऍडव्हेंचरस गोष्टी आज करू नका. गाडी व्यवस्थित चालवा, विशेषतः दुचाकी म्हणजे टू व्हीलर चालवणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी. आज आपल्याला सांधेदुखीचा त्रास जाणू शकतो, त्यामुळे आपण
तब्येतीकडे लक्ष द्यावे. कोणाशी वाद करू नका. वाद केल्यास भावी आयुष्यामध्ये नुकसान होऊ शकते. आजचा दिवस आपल्यासाठी एवढा उत्तम नाही. आजसाठी आपणास उपाय आहे. पिंपळाच्या झाडाचे दर्शन घेऊन पिंपळाच्या झाडाला चिमूटभर हळद व्हावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 21%. थोडी काळजी गरजेची आहे. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. आज कठीण कामांमध्ये आपल्याला चांगले यश मिळू शकते. आपण ती कामे सोप्या रीतीने करू शकतात. नोकरीमध्ये बदलीची किंवा बढतीची शक्यता आहे. आपला बॉस देखील आपल्यावरती आज अत्यंत खुश राहील. कौटुंबिक बाबतीमध्ये आपल्या मुलांच्या प्रगतीने आपण आज आनंदी व्हाल. आजचा दिवस आपल्यासाठी आनंदी आहे. आजसाठी आपणास उपाय आहे. गरजू व्यक्तीला चप्पल दान करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 92%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. आज आपली फसवणूक होऊ शकते. आपण कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर कागदपत्रांवरती किंवा बँकेतील कागदपत्रांवरती सह्या करू नका. त्रासदायक होऊ शकते. आज लोन घेऊ नका. आज कोणालाही पैसे उसने देऊ नका. व्यापाराच्या बाबतीत आज कोणत्याही प्रकारची मोठी खरेदी करू नका. आजचा दिवस थोडा त्रासदायक आहे. कोणावर विश्वास ठेवणे आज घातक ठरू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे. तुळशीच्या झाडाला पाणी घालून 3 प्रदक्षिणा माराव्या. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. तर हे होते 19 जानेवारी 2026 चे दैनिक नक्षत्र भविष्य. श्रवण नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्याला आनंददायी जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आपण सर्वांनी आपले हे श्री शास्त्री चॅनल लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही सांगितलेले उपाय आपण मनोभावाने करा. आपल्याला नक्कीच फरक जाणवेल आणि आपल्याला दिवसाची चांगली बातमी नक्की येईल. चला तर आज मी इथे थांबतो. उद्या आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये. शुभम भवतु.